शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस देखील नक्कीच करा. मित्रांनो, पीक विमा 2020चा असेल, 2021 असेल, 2022 असेल, 2023 आणि 2024 असेल, या पूर्ण 4 ते 5 वर्षांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला होता, पण प्रत्यक्षामध्ये त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा झालेला नव्हता. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस पीक विम्याचं वाटप केलं गेलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा देखील झालेला होता, पण बरेचसे अजून देखील शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते. मित्रांनो, बरेचसे असे शेतकरी होते की त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित व्हायला सुरुवात देखील झालेली होती, पण बरेचसे असे शेतकरी होते ज्यांना डिजिक्लेम पेडच्या माध्यमातून पीक विमा जमा झाल्याचं दिसत होतं, पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं आधार कार्डला जे संलग्न बँक खातं आहे ते बँक खातं उपलब्ध न झाल्यामुळं त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा हा पेड जरी दाखवत असलं तरीही तो प्रत्यक्षामध्ये त्यांच्या कुठल्याही आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता. मित्रांनो, पीक विमा योजनेला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच्या संदर्भात विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले होते. मित्रांनो, या कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याच्या नंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तिथं आपले मुद्दे आणि आपले प्रश्न हे मांडलेले होते आणि त्याच्या माध्यमातून असं समजून आलेलं होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा हा 2020 पासून ते 2024 पर्यंतचा पीक विमा जमा झालेला नाही आणि त्याच्याच अनुषंगानं हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे म्हणजे मंजूर असून देखील जमा झालेला नाही किंवा काही शेतकऱ्यांना डिजिक्लेमच्या माध्यमातून पेड दाखवत होतं, त्या देखील शेतकऱ्यांना जर पैसे अद्यापपर्यंत जमा झालेले नसतील तर त्या शेतकऱ्यांना ते सर्व पैसे आता परत एकदा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, वर्षानुसार 2020 पासून ते 2024 पर्यंत मग काही जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ 2020चा पीक विमा आता मंजूर झालेला आहे आणि तो लवकरच त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित व्हायला देखील सुरुवात होईल. मित्रांनो, तसेच इतरही जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे 2024 पर्यंतचे पीक विमे मंजूर असून जर त्यांना जमा झालेला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मागच्या 1 ते 2 दिवसांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे क्लेम हे सेटल करून त्या शेतकऱ्यांना परत एकदा पीक विमा जमा होण्याचे मेसेज आता येत आहेत. मित्रांनो, जर तुमचा देखील पीक विमा मंजूर असून अद्यापपर्यंत जर जमा झालेला नसेल तर नक्कीच तुम्ही PMFBYच्या व्हॉट्सअप नंबरवर देखील चेक करू शकता किंवा PMFBYचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये फार्मर कॉर्नर असा ऑप्शन येतो, त्या ऑप्शनवरती जाऊन देखील तुम्ही तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्ही तिथं तुमचा कोणत्या वर्षीचा पीक विमा हा बाकी आहे ते देखील चेक करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पीक विमा जमा झाला आहे का या संदर्भात देखील आम्हाला नक्कीच कमेंट करा. चला मित्रांनो, धन्यवाद.